मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पिंपरी चिंचवडच्या मावळ लोकसभा क्षेत्राची महत्त्वाची कार्यकर्ता आढावा बैठक झाली आहे। यामध्ये मावळ लोकसभा क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची पदं तात्पुरती रद्द करण्यात आली आहेत, अशी माहिती उदय सामंतांनी दिली। चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्र वसुमना पंत यांनी हाती घेतली। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे। पंत चंद्रपूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी आहेत। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील उतराण परिसरात पादचारी फुटली। शेताच्या बाजूने जाणाऱ्या पाटाचं पाणी अचानक फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी थेट शेतात शिरलं। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। रत्नागिरीच्या मच्छीमारांवर जागतिक संकटाचं सावट आलंय। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किमती वाढत चालल्या। त्यामुळे रत्नागिरीतील शेकडो नौका समुद्रात न जाता किनाऱ्यावरच थांबलेल्या आहेत। जगभरातील गुड फ्रायडे निमित्त येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचं स्मरण करतात आणि हा दिवस प्रार्थनेचा आहे। त्यामुळे ऐतिहासिक ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थनेसाठी गर्दी केली। वाशिम जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतातील फळबागा, कांदा, हळद, भाजीपाल्याचं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे तालुक्यातील पश्चिम उत्तर भागातील गावांना तडाखा बसला। पावसामुळे आंबा, केळी, डाळिंब, फळबागांसह कांदा, गहू पिकाचं मोठं नुकसान झालं।